आमच्यातील सद्गुण इतरांना दिसले पाहिजेत आणि त्यांची प्रशंसा देखील झाली पाहिजे. परंतु असे होण्यासाठी आम्ही नम्र व्हावे आणि परमेश्वराचे भय बाळगावे. असे करण्यासाठी आपला काही निश्चय आहे काय? सर्व सृष्टीचा निर्माणकर्ता परमेश्वर याच्या नावाला मान, महिमा आणि गौरव सदा सर्व काळ असो. उपासना कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे. प्रियांनो, जगातील लोकांचा स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन अतिशय वेगळा आहे. या जगामध्ये स्त्रीला आई म्हणून पाहिले जाते आणि त्याच वेळी एक उपभोग्य वस्तू म्हणूनही पाहिले जाते. व्यक्ती तितक्या प्रवृत्तीप्रमाणे स्त्रीकडे पाहण्याचा सर्वांचा दृष्टिकोनही वेगवेगळा आहे असे दिसून येते. प्रियांनो, प्रत्येक पुरुष याचा नेहमीच विचार करतो की आपली जीवनसाथी, आपली सहचारिणी, आपली पत्नी कशी असावी. कोणी बाह्य स्वरूप म्हणजेच सौंदर्य अपेक्षितो, तर कोणी आर्थिकदृष्ट्या ती किती सबल आहे, काय काम करते याचा विचार करतो. पण आपण कधी विचार करतो का की ती देवाच्या दृष्टिकोनातून कशी असावी? आजच्या अध्ययनात आपण हेच पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. आजचा आपला विषय आहे सद्गुणी स्त्री. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, 30वा अध्याय आम्ही संपवलेला आहे, परंतु शेवटल्या काही वचनांवर मी आपणाला स्पष्टीकरण देऊ शकले नाही, कारण वेळ कमी होता. नीतिसूत्रे 30वा अध्याय शेवटल्या काही वचनांवर मी आपणास स्पष्टीकरण देत आहे. त्यानंतर 31वा अध्याय आज आम्ही अभ्यासणार आहोत. 26व्या वचनात आम्ही वाचलं होतं की ससे हे सशक्त प्राणी नाही, तरी ते खडकात आपली बिळे करतात. ससे दुबळे व आपला बचाव करण्यास असमर्थ असतात, म्हणून ते जमिनीत बिळे करून राहू शकत नाहीत. म्हणून ते सुरक्षित अशी खडकांमधली जागा शोधतात. ते लेवी मधल्या अशुद्ध प्राण्यांच्या यादीत आहेत. सशासारखा माणूसही दुबळा व अशुद्ध आहे. आम्ही पापी आहोत आणि आम्ही आमची ही स्थिती ओळखायला हवी. दावीद स्तोत्रसंहिता 61 अध्याय आणि 2ऱ्या वचनात देवाला म्हणतो, जो खडक मला दुर्गम आहे त्यावर मला नाही. हा खडक दुसरा कोणी नसून श्रोत्यांनो, खुद्द प्रभू येशू आहे. 27व्या वचनात आम्ही वाचलं होतं की टोळास कोणी राजा नाही, तरी ते टोळ्या करून एकदम उडतात. टोळ विध्वंस करणारे प्राणी आहेत. योएल व प्रगटीकरणाच्या पुस्तकात त्यांचा पुष्कळ मोठा उल्लेख आहे. ते सर्व हिरव्या वनस्पती खाऊन टाकतात. त्यांना राजा नसला तरी ते सैन्यदल जसे आपापल्या गटाच्या शिस्तीत चालते तसे चालत राहतात. त्यांच्या हालचाली जणू कठोर शिस्तीनुसार, सूचनेनुसार घडतात. आम्हा विश्वासणाऱ्यांकरिता ते आमचे एकमेकांच्या अधीन व स्वर्गातील आमचे मस्तक याच्या अधीन असण्याकरिता स्वतःचे उदाहरण देतात. जगाला आम्ही विश्वासणारे असंघटित, तुकडे पडलेले, एकमेकांशी संबंधित नसलेले लोक वाटत असू, पण ख्रिस्त जो मंडळीचे अदृश्य मस्तक आहे, तो आमचा नेता आहे. पॉल करिंथातील विश्वासणाऱ्यांना करिंथकरास पहिले पत्र 3रा अध्याय आणि 3ऱ्या वचनात लिहितो, कारण तुम्ही अजून दैहिक आहात, कारण तुम्हामध्ये हेवा व भांडण व फुटी आहेत. यावरून तुम्ही दैहिक आहात आणि माणसाच्या रीतीप्रमाणे वागता की नाही. जे ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे मुक्त केलेले आहेत त्यांचा फक्त ख्रिस्त मस्तक नाही, तर त्या प्रत्येक विश्वासणाऱ्यात पवित्र आत्म्याची वस्ती असते आणि तो आम्हाला एका मोठ्या कुटुंबात जोडतो, एकमेकांचे अवयव बनवतो. ही गोष्ट आम्ही टोळांवरून शिकू शकतो. 30वा अध्याय 28व्या वचनात आम्ही वाचलं की पाल हाताने धरता येते तरी ती राजमहालात असते. पालीला शमामेत हा हिब्रू शब्द आहे. देलिशचे भाषांतर
ही या वचनासारखे आहे. पाल, राजा व रंक दोघांच्याही घरात प्रवेश मिळवते. तिच्या पायाच्या पंजातून एक चिकट पदार्थ निघतो, ज्यामुळे ती संगमरवर किंवा गुळगुळीत छतावर पकड धरू शकते. ही गोष्ट आम्हाला देवाच्या वचनावर पकड धरणाऱ्या विश्वासाविषयी शिकवते. विश्वास आम्हाला स्वर्गीय स्थानात प्रवेश करण्यास सहाय्य करतो. आम्ही देवाचे पुत्र व कन्या आहोत या सत्याची आमच्या आत्म्याबरोबर पवित्र आत्माही साक्ष देतो. या सत्यावर पकड ठेवण्यास विश्वास आम्हाला सहाय्य करतो. विश्वास आम्हाला सांगतो, तिमोथेला दुसरे पत्र 1 अध्याय 12 वचनात, मी कोणावर विश्वास ठेवला आहे हे मला ठाऊक आहे आणि तो माझी ठेव त्या दिवसासाठी राखाव्यास शक्तिमान आहे असा माझा भरोसा आहे. तसेच ज्याने तुम्हामध्ये चांगले काम आरंभले तो ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीस नेईल हा मला भरोसा आहे. आता आपण प्राण्यांच्या दुसऱ्या गटाचा विचार करू. 29 आणि 30 वचनांमध्ये आम्ही वाचले की चांगल्या पावलांचे 3 प्राणी आहेत. चौघांची चाल सुरेख आहे. ते हे सर्व वनपशूत बलवान व कोणासही पाठ न दाखवणारा सिंह. सिंह निर्भीड असतो आणि ख्रिस्ती लोकांनी विश्वासाच्या बाबतीत सिंहासारखे निर्भीड असायला हवे. या संदर्भात मला प्रेषित पौलाची आठवण येते. तो संकट व छळ सोसताना म्हणाला, मी तर आपल्या प्राणाची किंमत एवढी सुद्धा करीत नाही, यासाठी की मी आपली धाव आणि मला प्रभू येशूपासून प्राप्त झालेली देवाच्या कृपेची सुवार्ता निश्चितार्थाने सांगण्याची सेवा शेवटास न्यावी. श्रोत्यानो, आज आमच्या मंडळ्या विश्वासात मागे घसरल्या आहेत, कारण उपदेशक भित्रे व आमचे सेवक शेळपट बोलणारे आहेत. क्रॉमवेल याविषयी असे म्हणतात की तो फार निर्भीड असा माणूस होता. याचे कारण विचारताच क्रॉमवेलने उत्तर दिले, जेव्हा तुम्ही देवाचे भय धरता तेव्हा कोणा माणसाचे भय तुम्हाला राहत नाही हे मी शिकलो आहे. जनरल स्टोनवॉल जॅक्सन या ख्रिस्ती माणसाला आपला सन्मान यासाठी मिळाला की एक दिवस जनरल कॉक्सचे सैनिक युद्धातून माघार घेऊ लागले. त्यावेळेस जनरल कॉक्सने त्याच्याकडे पाहिले आणि ते आपल्या लोकांना म्हणाले, जनरल जॅक्सनकडे पहा, ते स्टोनवॉल म्हणजे दगडी भिंतीप्रमाणे उभे आहेत. जनरल जॅक्सन एक सिंहासारखा धैर्यवान मनुष्य होता. विश्वासणाऱ्याने तसे असायला हवे. 31व्या वचनात आम्ही वाचले शिकारी कुत्र्याविषयी की कसलेला शिकारी कुत्रा, बोकड व सैन्याधीश राजा यांची चाल सुरेख आहे. आम्ही विश्वासणाऱ्यांनी शिकारी कुत्र्याप्रमाणे आपली कंबर कसून धीराने आपल्या शर्यतीत धावले पाहिजे. इब्री लोकासपत्र 12 अध्याय 1 आणि 2 वचने आमच्या विश्वासाच्या जीवनाविषयी सांगतात. ही वचने म्हणतात, तर मग आपण आपल्या इतक्या साक्षीरूपी मेघाने वेढलेलो आहो म्हणून आपणही सर्व दडपण व सहज गुंतवणारे पाप टाकून आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे. आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू याचकडे पाहत असावे. 31व्या वचनात बोकडाचा उल्लेख आहे. बोकडाला डोंगर शिखरावर चढायला आवडते. तेथे जाण्यात त्याला आनंद व सुरक्षितता दोन्ही मिळते. या वचनातील धडा स्पष्ट आहे. जो विश्वासणारा उंच आत्मिक पातळीवर असतो तो हबकुकाप्रमाणे संकटाच्या समयी आनंद करू शकतो. हबकुकचे पुस्तक 3 अध्याय 17 ते 19 वचनात हबकुक सांगतो, अंजिराचे झाड न फुलले, द्राक्षीच्या वेलीस फळ न आले, जैतुनाचे उत्पन्न बुडाले, शेतात धान्य न पिकले, मेंढवाडातले कळप नाही तसे झाले व गोठ्यात गुरेढोरे न उरले, तरी मी परमेश्वराच्या ठाई हर्ष पावेन. मला तारण देणाऱ्या देवाविषयी मी उल्हास करेन. परमेश्वर प्रभू माझे सामर्थ्य आहे. तो माझे पाय हरणाच्या पायासारखे करतो. तो मला माझ्या उच्च स्थानावरून चालू देतो. श्रोत्यानो, नीतिसूत्राचा 31वा अध्याय आता आम्ही सुरू करणार आहोत. लमुएल राजाने लिहिलेला हा अध्याय आहे असे नमूद केलेले आहे. या अध्यायात पत्नी कशी निवडावी याचा सल्ला देण्यात आला आहे. वाचूया पहिलं वचन. लमुएल राजाची वचने म्हणजे त्याच्या आईने त्याला शिकवलेली देववाणी. हा अध्याय शल्मोनाने लिहिला असे माझे मत आहे. लमुएल नावाचा कोणी राजा नव्हता. देवाने शल्मोनाला एदिद्ध्या म्हणजे परमेश्वराला प्रिय असे नाव दिले. लमुएल या नावाचा अर्थ देवाला वाहिलेला असा होतो. मला वाटतं ते शल्मोनाचे बेशेबेने दिलेले घरातले नाव असावे.
हा अध्याय म्हणजे आईने आपल्या मुलाला दिलेला सल्ला आहे. त्यातून मायवाराचा मोठा संदेशही मिळतो. वाचूया दुसरं वचन. माझ्या मुला, मी काय सांगू? माझ्या पोटच्या मुला, मी काय सांगू? माझ्या नवसाच्या मुला, मी काय सांगू? बेशेबा हे प्रश्न विचारत आहे. आपल्या मुलामध्ये शल्मोनात तिने त्याचे वडील दावीद याचे काही गुणधर्म पाहिले म्हणून तिला त्याला काही सांगायचे आहे. दाविदाचे पाप ती विसरली नाही. मत्तयाने मत्ते कृष्णवर्तमान 1 अध्याय आणि 6व्या वचनामध्ये नोंद करून म्हटले आहे, जी पूर्वी उरियाची बायको होती तीचपासून दावीद राजाला शल्मोन झाला. तेथे तिच्या नावाचाही उल्लेख नाही. दाविदाचे ते पाप होते हे देवाने येथे स्पष्ट केले आहे असे मला वाटते. बेशेबा शल्मोनासमोर असलेले मोह जाणते आणि म्हणून ती त्याला सल्ला देते. तिने त्याला परमेश्वराला समर्पित केले आहे. पुढच्या वचनात ती काय म्हणते ते पहा. 3रं वचन. तू आपले वीर्य स्त्रियास देऊ नको, आपले मन राजाचा नाश करणाऱ्यास वश होऊ देऊ नको. बेशेबेला दाविदाचे पतन चांगले माहीत होते, म्हणूनच शल्मोनाला ती हा सल्ला देत आहे. 4 आणि 5 वचनात ती सांगते, हे लमुएला, द्राक्षरस पिणे राजास शोभत नाही. राजास ते नाही शोभत. मद्य कोठे आहे असे विचारणे सरदारास शोभत नाही. ते प्याले तर धर्मशास्त्र विसरून पिडिलेल्यांचा न्याय विपरीत करीतील. श्रोत्यांनो, आजची वास्तवता तर या वचनाच्या अगदी विरुद्ध दिसते. सत्ताधीश व प्रशासक यांचे मेळे मद्याशिवाय सहसा पुरे होत नाहीत. प्रशासनातल्या महत्वाच्या पदांवर मद्यपी अधिकारी असणे ही फक्त लाजेचीच नाही तर शोकास्पद गोष्ट आहे. 6 आणि 7 वचने पहा. मरणाच्या लागास आलेल्यास मध्य ते, खिन्न मनाच्या मनुष्यास द्राक्षरस दे. त्याने ते पिऊन आपली विपत्ती विसरावी, त्याच्या हालांचे त्याला विस्मरण व्हावे. थोडक्यात मद्याचा उपयोग औषधासारखा व्हावा असे ती सांगत आहे. 8 आणि 9 वचने. मुक्यांच्या वतीने आसन्न मरण झालेल्यांच्या वतीने आपले तोंड उघड, आपले मुख उघड, धर्माने न्याय कर, गरीब व कांगाल यास न्याय मिळू दे. कित्येकदा अधिकार पदावर असलेले अधिकारी आपल्या अधिकाराचा तोंड उघडून योग्य आवश्यक तो उपयोग करीत नाहीत. अशा वेळेस गरजू लोकांवर ते एक प्रकारे अन्यायच करतात. शल्मोनाने न्यायी, प्रामाणिक व विवेकी असावे अशी बत्शेबेची अपेक्षा आहे. यानंतर पत्नी निवडण्याविषयी ती शल्मोनाला सल्ला देत आहे. हा उत्तम सल्ला देवाचा सल्ला आहे. श्रोत्यानो, वाचूया 10वं वचन. सद्गुणी स्त्री कोणाला प्राप्त होते? तिचे मोल मोत्यांहून अधिक आहे. चारित्र्यवान, समर्थ व आत्मिकरित्या सशक्त असलेली स्त्री म्हणजे सद्गुणी स्त्री. आणि या अध्यायाच्या शेवटी या स्त्रीचे खरे मानसिक व आत्मिक सौंदर्य स्पष्ट होते. ते म्हणजे ती परमेश्वराचे भय धरणारी स्त्री आहे. अशा स्त्रीचा स्वभाव, तिचे गुण, तिची प्रशंसा या अध्यायात आहे.
तिजावरी तिलाली बेरोनी आल्या वेली गाण्या तुला भूपाळी गाण्या तुला भूपाळी मी गोड गीत गावे देवा तुझ्या प्रीतीचे येशूची प्रीती गावी महिमा तुझी वर्णावी महिमा तुझी वर्णावी मजवारी प्रीती करी पुन्हा पुन्हा वदावी पुन्हा पुन्हा वदावी मी गोड गीत गावे. 11वं वचन. तिच्या पतीचे मन तिसवर भरोसा ठेविते, त्याला संपत्तीची वाण पडत नाही. तिच्या हातात पैसा व घरातल्या सर्व जबाबदाऱ्या सोपून द्यायला तिचा पती कसरत नाही, कारण ती विश्वासू आहे. ती त्याची मदतगार आहे. लक्षात घ्या श्रोत्यांनो की परमेश्वराने स्त्रीला पुरुषाची दासी म्हणून निर्माण केलेले नाही, तर मदतगार म्हणून निर्माण केले आहे. आणि मदतगार हा शब्द पवित्र शास्त्रात परमेश्वराच्या संदर्भात वापरलेला आहे, असा की परमेश्वर आमचा मदतगार आहे. म्हणून स्त्रीला जर कोणी पुरुष पायातले पायतण समजत असेल तर त्याने ती आपली चूक सुधरवावी, कारण देवाने स्त्रीला पुरुषाची मदतगार म्हणून निर्माण केले आहे. देवाने हवेला जेव्हा आदामाची मदतगार म्हणून निर्माण केले तेव्हा त्याने त्याची अर्धांगिनी निर्माण केली. तोपर्यंत आदाम अर्धांग होता. ही अर्धांगिनी एक अबला नाही, तर देवाने तिला बौद्धिक मानसिक सामर्थ्य दिले आहे, कौशल्य व चातुर्य दिले आहे. आपण तिच्याविषयी 31वा अध्याय 12व्या वचनात वाचतो की ती आमरण त्याचे हित करीते, अहित करीत नाही. म्हणजे ती खरी मदतगार आहे. 13व्या वचनामध्ये लिहिले आहे, ती लोकर व ताक खटपटीने मिळविते आणि आनंदाने आपल्या हातांनी काम करीते. तिला कामाचा कंटाळा नसतो. आपला पैसा कसा खर्च करावा हे तिला समजते. म्हणून 14वं वचन पहा काय सांगतं. ती व्यापारी गलबतासारखे आहे, ती आपली अन्न सामग्री दुरून आणीते. 15व्या वचनात पुढे सांगितले आहे, रात्र सरली नाही तोच ती उठून कुटुंबाच्या अन्न सामग्रीची व्यवस्था करीते आणि आपल्या दासीस त्यांचा अन्नाचा वाटा देते. तिला वेळेचे महत्त्व समजते आणि आपले घर कसे चालवावे हे तिला कळते. ती एक उत्कृष्ट गृहिणी व माता आहे. माझ्या प्रिय बहिणींनो, आजचा संदेश आपणाकरिता विशेष रूपाने आहे. काय आपण आपल्या घरातील जबाबदाऱ्या सांभाळत आहात, किंवा आपले संपूर्ण लक्ष बाहेर आहे? बाहेर आपला संपूर्ण वेळ जातो आणि घरात काय होत आहेत, लेकरे काय करीत आहेत, कोठे जातात, कोणाशी बोलतात, त्यांचे मित्र कोण आहेत, मैत्रिणी कोण आहेत, काय ह्याची जाणीव आपणाला आहे? त्यांच्या बाबतीत काय आपण सावधगिरी बाळगता? आता ज्या ह्या सुंदर आणि सद्गुणी स्त्रीचे वर्णन ह्या ठिकाणी करण्यात आले आहे, तिच्या उद्योजकतेचे वर्णन पुढच्या वचनात आपणाला वाचायला मिळते. 16 आणि 17 वचने सांगतात, शेताची चौकशी करून ते ती विकत घेते, ती आपल्या हातच्या कमाईने द्राक्षांचा मळा लाविते, ती बलरूप पट्ट्याने आपली कंबर बांधिते, ती आपले बाहू नेटाने कामास लाविते. श्रोत्यांनो, स्पष्ट आहे की ही सद्गुणी स्त्री एक समर्थ स्त्री आहे आणि ती आपले घर नीट चालवते. मला वाटतं अनेक स्त्रियांमध्ये घर चालविण्यास आवश्यक असलेले बुद्धी चातुर्य, उद्योजकता, क्षमता हे गुण असतात. पण या सद्गुणी स्त्रीसारखे ते गुण विकसित करायला कोणाला स्वातंत्र्य असते? चूल व मूल एवढेच स्त्रीचे विश्व नाही.
हे सद्गुणी स्त्रीचे रूप प्रत्येक देवभिरू स्त्रीमध्ये तुम्हाला दिसेल. पण त्यांना निर्णयाचे स्वातंत्र्य हवे आहे. ते तुम्ही कितपत देता? ही स्त्री रात्रंदिवस कामात व्यस्त असते. तिच्याविषयी 18वं वचन पुढे सांगतं, आपला उद्योग फायदेशीर आहे हे तिला कळते. तिचा दिवा रात्रीस मालवत नाही. थोडक्यात, माणसाचे काम सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत असते, तर स्त्रीचे काम कधीच न संपणारे असते, ही म्हण खरी आहे. पुढे 19 आणि 20 वचने सांगतात, ती चाती आपल्या हाती घेते, ती हातांनी चरकी धरिते, ती गरिबांसाठी मूठ उघडीते, गरजवंतास हात देते. स्पष्ट आहे की ती उदार अंतकरणाची स्त्री आहे. पुढे 21वं वचन पहा, आपल्या कुटुंबाकरिता तिला बर्फाचे भय वाटत नाही, कारण तिचे सर्व कुटुंब किरमीची बनात पांघरलेले असते. सर्व ऋतूंमध्ये आपल्या कुटुंबाची ती योग्य काळजी घेते, हेच हे वचन आम्हाला सांगते. हे सर्व तिच्या क्षमतेविषयी झाले. आता तिचे मानसिक सौंदर्य दाखविणारी वचने आपण वाचणार आहोत. श्रोत्यानो, 22 पासून पुढची वचने मी आपणाकरिता वाचत आहे. ती आपणासाठी वेलबुट्टीदार पलंगपोस करीते, तिचे वस्त्र तलम तागाचे व जांभळे आहे. तिचा पती वेशीत देशाच्या वडील मंडळीत बसला असता तेव्हाच ओळखीता येतो. ती तागाची वस्त्रे करून विकिते, व्यापारास कमरबंद विकत देते. बल व प्रताप हीच तिची वस्त्रे आहेत. ती पुढील काळाविषयी निश्चिंत राहते. मानसिक सौंदर्य पहा, तिच्या तोंडातून सुज्ञतेचे बोल निघतात. तिच्या जिभेच्या ठायी दयेचे शिक्षण असते. हे तर देवाचे, जिवंत देवाचे भय बाळगणाऱ्या स्त्रीचे विशेष गुण आहेत. तिचे सल्ले व सुधारणूक सुज्ञतेची असते. आपल्या पत्नीतल्या उत्तम गुणांना वाव देऊन त्यांचा विकास घडू देण्याची जबाबदारी प्रत्येक पतीची आहे. तिच्याशी ज्या प्रकारे तो वागतो त्यावर तिच्या व्यक्तिमत्वाचा आत्मिक, मानसिक सौंदर्याचा विकास अवलंबून असतो. त्याकरिता तिला आवश्यक ते निर्णय स्वातंत्र्य तर हवेच, पण वेळोवेळी योग्य गोष्टींकरिता तिची प्रशंसाही व्हायला हवी. या दोन्ही गोष्टी या सद्गुणी स्त्रीचा पती करीत आहे असे दिसते. तिला तिच्या मुलांकडूनही प्रशंसा मिळते. आपण त्याबद्दल पुढच्या वचनांमध्ये वाचूया. 27 पासून 28 वचने सांगतात, ती आपल्या कुटुंबाच्या आचार विचारांकडे लक्ष देते. ती आळशी बसून अन्न खात नाही. तिची मुले उठून तिला धन्य म्हणतात. तिचा नवराही उठून तिची प्रशंसा करून म्हणतो. श्रोत्यानो, आम्हाला ह्यावरून दिसतं की कुटुंबामध्ये सुद्धा तिची प्रतिष्ठा आहे आणि तिच्या ह्या सर्व गोष्टींना कुटुंबातील लोक आदराचे स्थान देतात. 29वं वचन, बहुत स्त्रियांनी सद्गुण दाखविले आहेत, पण तू त्या सर्वांहून वरचढ आहेस. अर्थातच तिचा पती तिच्यामधील गुणांना ओळखून आहे आणि म्हणून तो 30व्या वचनात पुढे काय म्हणतो, सौंदर्य भुलविणारे आहे व लावण्य व्यर्थ आहे. परमेश्वराचे भय बाळगणाऱ्या स्त्रीची प्रशंसा होते. परमेश्वराचे भय हे तिच्या सर्व यशाचे रहस्य आहे असे मला वाटते. लक्षात घ्या की परमेश्वर स्त्रियांना दुय्यम स्थान देत नाही. त्याच्या दृष्टीने स्त्री व पुरुष एकाच पातळीवर आहेत आणि ते दोघेही त्याला एकसारखेच प्रिय आहेत. त्या प्रत्येकाच्या जीवनातली मुख्य गोष्ट व या पुस्तकातली मध्यवर्ती कल्पना परमेश्वराचे भय ही आहे. अंधाराचे भय असते तसे हे भय नाही श्रोत्यानो, तर आदरयुक्त भय आहे जे आम्हाला त्याची आज्ञा पाळायला सहाय्य करते. पुढे 31वं वचन पहा, तिच्या हाताचे श्रमफल तिला लाभू द्या, तिच्या कृत्यांनी भरवेशीत तिची प्रशंसा हो. मला वाटतं याचकरिता मायवार साजरा केला जातो. परंतु दुर्दैवाने अशा अनेक माता आहेत की ज्या मायवारी देण्यात येणाऱ्या सन्मानास पात्र नाहीत. श्रोत्यानो, माझी आपणाला हीच विनंती आहे की ज्या माता आहेत त्या सर्वांनी आपल्या जीवनाचे परीक्षण करावे. काय घरातील जबाबदाऱ्या आपण पार पाडत आहात, किंवा तुमच्या वर्तणुकीमुळे तुमच्या सर्व कुटुंबाचे नाव धुळीस मिळाले आहे. तुमचे चरित्र कसे आहे, तुमची वागणूक कशी आहे, शेजाऱ्यांसोबत तुमचे संबंध कसे आहेत. लक्षात ठेवा की स्त्रियांवर कुटुंबाची फार मोठी जबाबदारी आहे. जर तुम्ही तुमची जबाबदारी पार पाडत नाही तर त्याचा परिणाम तुमच्या पतीवर तर होईलच, परंतु तुमच्या लेकरांवर होईल, तुमच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांवर होईल आणि अर्थातच समाजावर होईल, मंडळीवर होईल.
आमच्या मंडळांमध्ये ज्या माता आहेत त्यांनी स्वतःची जबाबदारी समजून घ्यायला हवी. आणि जेव्हा त्या स्वतःची जबाबदारी समजतील तेव्हा त्यांची कुटुंबे प्रभूमध्ये वाढत जातील आणि लेकरांची आत्मिक रूपाने वाढ होईल. हे पुस्तक आम्हा सर्वांना सुज्ञतेचे धडे शिकवणारे पुस्तक आहे. आशा आहे श्रोत्यानो, ह्या पुस्तकाच्या अध्ययनाद्वारे आपणा सर्वांना आशीर्वाद प्राप्त होत आहे आणि मार्गदर्शन प्राप्त होत आहे. परमेश्वर आपणा सर्वांसोबत असो आणि आपणाला आशीर्वाद देव. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे बी. याकेच्या पुत्राचे नाव फागूर असे आहे. आजचा प्रश्न, नीतिसूत्रे अध्याय 31 हा कोणत्या राजाने लिहिला आहे? ए. शौल, बी. दावीद, सी. लमुएल, डी. यहोराम. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. प्रियानो, आज आपण पाहिलेली सद्गुणी स्त्री विलक्षण अशी आहे. ही स्त्री विश्वासार्ह, कष्टाळू आणि ज्ञानी म्हणून आपल्या समोर आहे. कितीतरी गुणांनी युक्त अशी ती आहे. वास्तविक पाहता काय आम्ही देखील आमच्या पत्नीमध्ये, आईमध्ये, बहिणीमध्ये अशा प्रकारचे सद्गुण पाहतो? शेवटी या स्त्रीचे खरे मानसिक व आत्मिक सौंदर्य स्पष्ट केले आहे. ते म्हणजे ती परमेश्वराचे भय धरणारी स्त्री आहे. प्रियांनो, काय आमच्या पाहण्यात अशा प्रकारची स्त्री आहे? काय आम्ही देवाचे त्याबद्दल आभार मानतो? प्रियांनो, सांगायला आनंद होत आहे की आज आपण नीतिसूत्रे या पुस्तकाचे अध्ययन संपविले आहे. माझी खात्री आहे की यातील जीवनासाठी उपयुक्त असे मार्गदर्शन आपण स्वीकारले आहे आणि त्याप्रमाणे आचरण करण्यास आपण सिद्ध असाल. आपण प्रार्थना करूया. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो प्रभूजी. उत्तम असं मार्गदर्शन तू आज आमच्या समोर ठेवलेलं आहेस. आणि प्रभू परमेश्वर देवप्पा, तू आज आम्हाला एक वेगळी दृष्टी दिलेली आहेस की आम्ही स्त्रीकडे कसं पाहावं. होय प्रभूजी, स्त्रीमध्ये सद्गुण आहेत, ते आम्ही ओळखावे आणि प्रभू परमेश्वर देवप्पा त्याच्याद्वारे तुझी स्तुती करावी, तुझं गौरव करावं. होय बाप्पा, अशा प्रकारची दृष्टी तू आम्हाला दिलीस, आम्ही तुझे उपकार मानतो. याप्रमाणे आचरण करण्यासाठी आम्ही तयार आहोत. प्रभूजी, आम्ही तुझे आभार मानतो की नीतिसूत्रे या पुस्तकाचं अध्ययन संपविण्यासाठी तू आम्हाला सहाय्य केलेलं आहेस. हे सर्व आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये ठेवतो आणि त्याप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करतो. तू आम्हाला सहाय्य कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. देवाचे भय धरा व त्याच्या आज्ञा पाळा. प्रभू आपणास सहाय्य करो.